नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे। तर मित्रांनो, आज आम्ही कणकवली तालुका जी गोव्यामध्ये सर्वात मोठी टूर्नामेंट चालू आहे, तर आम्ही त्या टूर्नामेंटसाठी कणकवली तालुका निघालेलो आहोत। तर आमच्या संघामध्ये दोन आयकॉन जे आहेत, ऑल इंडिया आयकॉन राकेश कहर आणि आमचा एक आयकॉन चेंज झालेला आहे। तर तो दुसरा आयकॉन आहे आयुब शेख, जो सुप्रिमो चषकामध्ये बेस्ट बॅट्समन होता। तो आयुब शेख आमचा आयकॉन आहे। त्यानंतर हे पहा, आमचा हार्ड हिटर चंद्रा जाधव, गॉड ऑफ टेनिस क्रिकेट कृष्ण सातपुते यांच्याबरोबर सुद्धा चर्चा केलेली। त्यानंतर इजाज कुरेशी। मित्रांनो, ऑल इंडिया आयकॉन इंदापूर के टायगर इजाज कुरेशी। कसं वाटतंय सर, आपण टुर्नामेंटला आलात? खूप छान वाटते, कारण टुर्नामेंट पण खूप मोठी आहे। मांजरीम प्रीमियर लीग आणि प्रथम गोव्यामध्ये 10 लाखाची टुर्नामेंट ॲज अ आयकॉन टुर्नामेंट खूप छान वाटते आणि मजा येईल, कारण 2 दिवस टुर्नामेंट फक्त 3 दिवस झाले टुर्नामेंट फक्त। मॅचेस पण चांगले होतात, क्रुशियल मुवमेंट मॅचेस होतात, क्लोज मॅचेस होतात। आज बघू, कारण डेमध्ये आहे, फर्स्ट मॅच आहे आमची, बॅटिंग आली, तर बघू। तुम्ही कोण कोण आयकॉन आहात? मी आणि राजेश आहे। ओके, आणि समोरच्या टीममध्ये कृष्णा सातपुते आणि मनसूर आहे। ओके, थँक्यू। नो, हे आहेत राजेश चोरटे, फिरकीचे जादूगार। कसं वाटतंय राजेश सर, या ठिकाणचा माहोल पाहून कसं वाटतंय? माहोल तर चांगला आहे, बघू आता, थोडं ऊन आहे, जरा गरमी होते। हो, पहिलाच मॅच आहे तुमचा? हां, दिवसभर दुपारची मॅच आहे। ओके ओके, ठीक आहे, बेस्ट ऑफ लक। आमचे यंगस्टार हार्ड हिटर मुन्ना परब आणि विकास कदम पुढे बसलेले आहेत, मिस्टर ऑफ 360 सिंधुदुर्ग। तर आता आम्ही झारापमध्ये आहोत, तर आता आम्ही गोव्याला जायला निघालेलो आहोत। पहा, झारापमधून आम्ही पुढे निघालेलो आहोत। पहा मित्रांनो, आता आपण बांद्यामध्ये आलेलो आहोत। बांदा टू चांदा असं म्हटलं जातं बघा। ज्यावेळेस वाईड बॉल जाईल त्यावेळेस पंच असं बोलतात, बांदा टू चांदा। बांदा हा महाराष्ट्राचा सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील शेवटची बाउंड्री, त्यानंतर गोवा हे राज्य लागतं। तर पहा, आपण आता बांद्याच्या ब्रिजवरती आहोत। बांदा हे संपूर्ण बांदा बाजारपेठ, त्यानंतर पुढे पात्रा देवी, आणि त्यानंतर डायरेक्ट गोवा राज्य, आणि त्यानंतर आपलं मैदान आहे सुरेश रैना मैदान। त्या ठिकाणी मॅच चालू आहे, तेही तुम्हाला दाखवतो मित्रांनो। पुढे संपूर्ण बांदा बाजारपेठ आहे, अतिशय मोठी अशी बाजारपेठ आहे। ते पहा मित्रांनो, आता मी गोव्यामध्ये एंट्री केलेली आहे। तरी पहा मित्रांनो, या ठिकाणी गोवा एअरपोर्ट आहे। हे पहा, समोरून विमान वगैरे जात आहे, हे तुम्हाला दाखवतोय। पहा, 15 किलो गोव्यात एंट्री केले आपण चाललो आहे मुंबई विमानतळाच्या बाजूने। आपल्याला आता क्रॉस करायची फ्लाईट। मित्रांनो, हा रस्ता पुढे डायरेक्ट पणजीला जातो। आता आम्ही पेडणे डायरेक्ट मैदानावरती आम्ही निघालेलो आहोत। पहा मित्रांनो, आता आपण अगदी मैदानाच्या जवळ आलेलो आहोत। काहीच अंतरावरती मैदान आहे, तर ते मैदान आणि तुम्हाला मॅच सुद्धा दाखवतो। हे पहा मित्रांनो, आपण आता अगदी सुरेश रैना मैदानाच्या जवळ आलेलो आहोत। हे पहा, स्टेज आहे, तुम्हाला पुढून सुद्धा संपूर्ण ग्राउंड दाखवतो। पहिली मॅच आता सुरू होते आहे। तर मित्रांनो, हे पहा, आता पहिली मॅच सुरू झालेली आहे। आमचे सगळे प्लेयर नाश्ता करत आहेत। तर हे लेफ्ट आर्म आमचा अक्षय जाधव, त्यानंतर हार्ड हिटर गुरु राणे, रजत कदम, ऋषी ओमकार, हे आमचे दुसरे स्पॉन्सर मकरन सावंत, त्यांचा उपवास आहे आज। फिंगर चिप्स घेतलेले आहेत।
मित्रांनो, हे आमचे स्पॉन्सर मनोज राऊळ, आजचे आमचे मेंटॉर आहेत अक्षय कदम, आणि पण आमच्या सर्व जर्सी आलेल्या आहेत. तुमची सर जर्सी पहिली झाली आहे वरती. पहा मित्रांनो, एंट्री गेट आहे. तुम्हाला थोडीशी मॅच कृष्णा सातपुते सरांची मॅच दाखवतो. बॅटिंग करतायत ते. पुढे सरसावून पददलिताचा आविष्कार पाहायला मिळतोय. चेंडूचा प्रवास होतोय तो मिडॉनच्या दिशेनं. ज्या क्षणी चेंडू व फळी यांचा संपर्क झाला, एकेरी धाव घ्यायची हा इरादा कृष्णा सातपुते यांचा. एकेरी धावेचे उद्दिष्ट ते पार करतायत. एकेरी धावेने स्वतःचं खातं खोललं जात आहे, पर्यायानं खातं खोललं जात आहे. 100 धावांचा पाठलाग करणार वैष्णवी 24 गोवा क्रिकेट संघाचं आज दुपारपासून अकोट टप्प्याचा चेंडूचा टप्पा पडल्यानंतर काहीसा बाहेर जातोय. चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न. स्पर्धा हर्षद सज्ज. यावेळी मात्र स्वीट हिटचा पुरेपूर वापर केला जातोय. चेंडूला परावर्तित केलं जातंय ते डीप थर्मॅन सीमाच्या पलीकडे चौकारासाठी. कृष्णा बहुत ही जबरदस्त पद्धतीचा चेंडू देखला असा फटका. 2 क्षेत्ररक्षकांची हवेचा भिंत ही लिलया चिरली जात आहे. कृष्णा सातपुते यांच्या माध्यमातून या डावातील तिसरा खणखणीत चौकार निघतोय. या 4 धावांनी सर्व काही ठीक हे पाहण्यात रंजक ठरेल. पुढे सरसावत मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सुदैवी ठरतोय कृष्णा सातपुते की चेंडूने जरूर या ठिकाणी फलंदाजच्या बॅटचा आसरा घेतला होता. त्यानंतर यष्ट्यांच्या दिशेने डावा यष्टी बाहेरचा चेंडू हलकेच वळविण्याचा प्रयत्न. परत एकदा या ठिकाणी ज्या फटक्यासाठी कृष्णा सातपुते प्रसिद्ध तो प्रगतीपथावर एमसीटी षटक आहे हे, म्हणजे सर्वच प्लेयर सर्कल मध्ये आहेत. फलंदाज असेल. आकुड टप्प्याचा चेंडू यावेळी दिशा दिली जाते. चेंडूला हलकेच तोलविलं जाते ते थर्मॅनला. कोणी क्षेत्ररक्षक उपस्थित नाही. चेंडूचा प्रवास चौकार. फटका मोठा सजवायचा होता. संपर्क मनाजोगा होत नाही. चेंडू पहिल्या स्लिपच्या दिशेनं मार्गक्रमण करतोय.